हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये सोडवूया हे सुंदर सम. आता हे सम बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल, हो हे आपल्या जॉमेट्रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे का? नाही, म्हणजे हे नॉन टेक्स्च्युअल सम आहे. पण तुम्ही सांगणार आता आम्हाला कोणते नॉन टेक्स्च्युअल सम द्या. तुम्ही सोडवू शकता ना, कारण आता कॉन्फिडन्स वाढलाय ना, आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओज बघितले ना. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी दिले तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. ओके, आता हे सम जे आहे हे सोडवताना आपल्याला माहिती आहे आपल्याला काय लागतं. 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि 5 रिलेशन हे लिहून घ्या. आणि आपल्याला पहिले डिसाईड करावं लागतं की आपण लेफ्ट हँड साइड घेणार आहोत की राईट हँड साइड. कोणतं साइड सिलेक्ट करायचं? ओके, एकदम सोपं आहे. मी सांगितलं ना, पहिल्यांदा साइड सिलेक्ट करा जिकडे सेकंडरी रेशोज आहेत. सेकंडरी रेशो म्हणजे टॅन, कॉट, सेक, कोसेक. तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साइडला टॅन आणि कॉट आहे. ओके, पण तुम्ही सांगणार राईट हँड साइडला पण टॅन आणि कॉट आहे. आता काय करायचं? अशा वेळी मी सांगितलंय असं साइड सिलेक्ट करा जिकडे आपण जास्त स्टेप करू शकतो. आता मला सांगा कोणते ते? लेफ्ट हँड साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करा आणि ते लिहून घ्या. आता लेफ्ट हँड साइड सिलेक्ट तर केलं, आता काय करायचं? आता आपण प्रायमरी रेशोज मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे साइन आणि कॉस मध्ये. तर तुम्ही फर्स्ट फ्रॅक्शनला बघितलं, तिकडे टॅन आहे, त्याला आपण लिहिणार आहोत साइन अपॉन कॉस. डिनॉमिनेटरला कॉट आहे, त्याला आपण लिहिणार आहोत कॉस अपॉन साइन. ओके, म्हणजे इकडे जे आहे एक फ्रॅक्शन आहे आणि त्या फ्रॅक्शनला न्यूमरेटरला आपण फ्रॅक्शन लिहिणार आहोत आणि डिनॉमिनेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत. काय करायचं? अशा वेळी आपल्याला माहित आहे आपण हॉरिझॉन्टली लिहिणार. सांगितलं ना मी अगोदर पण, हॉरिझॉन्टली लिहायचं म्हणजे न्यूमरेटर लिहायचं, त्याच्या बाजूला डिव्हिजन साइन टाकायचं आणि त्याच्या बाजूला डिनॉमिनेटर लिहायचं. चला लिहूया. आता काय तिकडे टॅन आहे, टॅन थीटा म्हणजे काय लिहिणार आहोत आपण? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे झालं न्यूमरेटर. अपॉन म्हणजे डिव्हिजन साइन टाकायचं आणि त्याच्या बाजूला आपण डिनॉमिनेटर लिहिणार आहोत. ते काय? ते 1 मायनस कॉट थीटा. बरोबर आहे. तर आता ब्रॅकेटला लिहायचं 1 ते 1च राहणार आहे, मायनस कॉट थीटा म्हणजे काय? त्याला आपण लिहिणार आहोत कॉस थीटा अपॉन साइन थीटा. व्हेरी गुड. आणि आपलं स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, म्हणजे ते फर्स्ट फ्रॅक्शन आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालंय. आता तुम्ही सांगणार असंच आपण सेकंड फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करूया. व्हेरी गुड, लिहा प्लस. आता सेकंड फ्रॅक्शनला काय? तसंच हॉरिझॉन्टली लिहायचं. न्यूमरेटर काय? कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहायचं. डिव्हिजन साइन टाकायचं आणि बाजूला काय लिहिणार? 1 मायनस टॅनला लिहिणार आहोत साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि इकडे ब्रॅकेट क्लोज करा. व्हेरी गुड, झालं नाही? सुपर. आता बघ, आता काय करणार आहोत? साइन थीटा आपण कॉस थीटा तसंच राहणार आहे, लिहा त्याला. ओके, डिव्हिजन साइन आहे. आता याला सिम्प्लिफाय करायचंय, पण तुम्ही सांगणार डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत, म्हणजे काय लिहिणार? एलसीएम घ्यायचं. 1 इंटू साइन थीटा काय? साइन थीटा मायनस काय? कॉस थीटा अपॉन डिनॉमिनेटरला काय? साइन थीटा. व्हेरी गुड, स्क्वेअर ब्रॅकेट टाका. फर्दर सिम्प्लिफाय केलं ना आपण. आता पुढे याला सिम्प्लिफाय करूया, प्लस टाकून याला सेम कॉस थीटा अपॉन साइन थीटा तसंच राहणार आहे, डिव्हिजन तसंच राहणार आहे. इकडे पण डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत, म्हणजे एलसीएम करायचं. 1 इंटू कॉस, कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सुपर. आणि स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, तर इकडे काय करणार आहोत? तुम्ही सांगणार ओके साइन थीटा आपण कॉस थीटाला तसंच लिहूया. लिहिलं. ओके, डिव्हिजन आहे म्हणजे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिणार, म्हणजे याचं रेसिप्रोकल करायचं, म्हणजे साइन थीटा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला साइन थीटा मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. आता तसंच सेकंड ब्रॅकेटला करूया. ओके, सेकंड ब्रॅकेटला काय राहणार आहे? कॉस थीटा पण साइन थीटा तसंच राहणार आहे. व्हेरी गुड. डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन म्हणजे रेसिप्रोकल. कॉस थीटा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला कॉस थीटा मायनस साइन थीटा. सुपर. व्हेरी गुड. चला आता पुढे कर. काय कॅन्सल होतंय का बघा? तुम्ही जाणार काहीच कॅन्सल नाही. ओके, म्हणजे काय करायचं? न्यूमरेटर न्यूमरेटर मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. आता साइन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे काय? साइन स्क्वेअर थीटा. डिनॉमिनेटरला काय येणार आहे? कॉस थीटा इंटू साइन थीटा मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. प्लस तसंच राहणार आहे आणि इकडे सेम कॉस थीटा इंटू कॉस थीटा येणार आहे कॉस स्क्वेअर थीटा, आणि डिनॉमिनेटरला येणार आहे साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा. सुपर. पुढे सॉल्व्ह करूया. आता पुढे सिम्प्लिफिकेशन कसं करायचं? तुम्ही सांगणार आपल्याला 2 फ्रॅक्शनला ऍड करायचंय, पण डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. पण एकदम लक्ष देऊन बघा, फर्स्ट फ्रॅक्शनला डिनॉमिनेटरला काय बघा? साइन थीटा मायनस कॉस थीटा.
आणि सेकंड फ्रॅक्शनला डिनॉमिनेटर काय कॉस मायनस साइन आहे. तुम्ही सांगणार हो ह्याला आपण साइन मायनस कॉस केलं तर म्हणजे ऍटलीस्ट एक पार्ट तर सेम होणार ना, म्हणजे ते आपण कॉमन काढू शकतो. ऍटलीस्ट सिम्प्लिफिकेशन इझी होणार, काही नाही सोपं होणार ना, त्यासाठी सांगतोय. पण तुम्ही जाणा ओके फर्स्ट फ्रॅक्शनला आपण जसं आहे तसंच लिहिलं, ते लिहिलं आपण ओके. आणि सेकंड फ्रॅक्शनला तुम्ही सांगता न्यूमरेटर तसंच राहणार नाही, पण डिनॉमिनेटरला कॉस थीटा मायनस साइन थीटाला आपला साइन थीटा मायनस कॉस थीटा लिहायचं आहे. म्हणजे जर मला ए मायनस बी दिलंय, एक्झाम्पल देतो, आणि मला याला लिहायचंय बी मायनस ए. बी मायनस ए म्हणजे काय करायचंय, मायनस बी आहे त्याला प्लस बी करायचंय, आणि प्लस ए आहे त्याला मायनस ए करायचंय. म्हणजे साइन चेंज करायचं. साइन चेंज करायचं म्हणजे कधी होणार, जर आपण मायनस साइन कॉमन घेतलं, मायनस साइन कॉमन घेतलं तर मायनस बी काय होणार, प्लस बी, आणि प्लस ए काय होणार, मायनस ए. म्हणजे झालं ना. म्हणजे ए मायनस बी ला आपण बी मायनस ए लिहू शकतो, प्रोव्हाइडेड आपण मायनस साइन कॉमन घेतलं तर. म्हणजे सेम इकडे करायचं, कॉस थीटा मायनस साइन थीटाला आपण साइन थीटा मायनस कॉस थीटा लिहू शकतो, पण मायनस साइन कॉमन घ्यायचं. कॉमन घ्यायचं म्हणजे ते मायनस इकडे येणार ना याच्या बरोबर, मायनस साइन थीटा, आणि ब्रॅकेटमध्ये येणार आहे साइन थीटा मायनस कॉस थीटा. हे लक्षात आलं का, इम्पॉर्टंट स्टेप होतं. तर याच्याने काय होणार आहे, सिम्प्लिफाय होणार आहे. पण पहिल्यांदा बघा, हे जे कनेक्टिंग साइन आहे ना ते बघून घ्या, इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे, म्हणजे प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस. फर्स्ट फ्रॅक्शन कसं आहे तसं लिहा पहिले. ओके लिहिलं, आणि मी सांगितलं प्लस मायनस मायनस म्हणजे कनेक्टिंग साइन, साइन चेंज झालंय, आणि इकडे येणार आहे कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा इंटू साइन थीटा मायनस कॉस थीटा. आता काय झालं माहिती, साइन थीटा मायनस कॉस थीटा, साइन थीटा मायनस कॉस थीटा, डिनॉमिनेटरला सेम आहे ना, कॉमन घेऊ शकतो ना, म्हणजे ते सिम्प्लिफाय होणार ना. बघा न्यूमरेटरला काय कॉमन आहे नाही, म्हणजे 1 घ्यायचं, आणि डिनॉमिनेटरला मी जसं सांगितलं साइन थीटा मायनस कॉस थीटा कॉमन घ्यायचं. आता मला सांगा फर्स्ट फ्रॅक्शन मध्ये काय आहे, न्यूमरेटरला साइन स्क्वेअर थीटा, डिनॉमिनेटरला कॉस थीटा, लिहून घ्या, लिहिलं. मायनस, आता बघा सेकंड फ्रॅक्शनला काय राहिलंय, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा, लिहून घ्या. व्हेरी गुड. म्हणजे आता हे एलसीएम काढायचं हे सोपं आहे. ते आहे इम्पॉर्टंट स्टेप. ओके, ते तसंच लिहा, 1 अपॉन साइन थीटा मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. डिनॉमिनेटरला काय येणार, सेम आहे का नाही, म्हणजे आपण काय लिहिणार, साइन थीटा इंटू कॉस थीटा डिनॉमिनेटरला येणार आहे, ते लिहून घ्या. व्हेरी गुड. आता साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा काय येणार आहे, साइन क्यूब थीटा. कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा काय येणार आहे, कॉस क्यूब थीटा. झालं ना. आता पुढे करूया, एकदम सोपं. 1 अपॉन साइन थीटा मायनस कॉस थीटा, त्याला तसंच ठेवा. ओके, बघा साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा न्यूमरेटरला, म्हणजे हे ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म मध्ये आहे ना, आणि ए क्यूब मायनस बी क्यूब असलं तर आपल्याला माहित आहे एक्सपेन्शन काय, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता त्याप्रमाणे याला एक्सपॅन्ड करा, म्हणजे इकडे आपलं ए काय, साइन थीटा, आपलं बी काय, कॉस थीटा, म्हणजे आपण काय लिहिणार आहोत फर्स्ट ब्रॅकेटला, ए मायनस बी म्हणजे साइन थीटा मायनस कॉस थीटा, इंटू नेक्स्ट ब्रॅकेटला ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा, प्लस ए इंटू बी म्हणजे साइन थीटा इंटू कॉस थीटा, प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, आणि डिनॉमिनेटरला आलाय कॉस थीटा इंटू साइन थीटा. व्हेरी गुड. आता लिहा तुम्ही, राईट. व्हेरी गुड. आता काय करायचं, तुम्ही सांगणार हो कॅन्सल होणार आहे, साइन थीटा मायनस कॉस थीटा, साइन थीटा मायनस कॉस थीटा कॅन्सल. व्हेरी गुड. आता काय राहिले, जे उरले ते लिहा, साइन स्क्वेअर थीटा तसंच लिहा, प्लस साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे ते लिहा, प्लस कॉस स्क्वेअर थीटा आहे ते लिहा, आणि डिनॉमिनेटरला आहे कॉस थीटा इंटू साइन थीटा. तुम्ही सांगणार आता पुढे सॉल्व्ह करूया, एक्साइटेड आहात ना, कारण न्यूमरेटरला बघा ना, तुम्ही सांगणार साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आहे, त्याला आपण 1 लिहू शकतो, बरोबर आहे, करेक्ट आहे. पण मी नेहमी सांगितलं आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह का करतोय, राईट हँड साइड आणण्यासाठी. म्हणजे ते राईट हँड साइड बघा तरी आपल्याला काय पाहिजे, तुम्ही जाणार ओके राईट हँड साइडला काय पाहिजे, 1 प्लस टॅन थीटा प्लस कॉट थीटा पाहिजे. म्हणजे बघून घ्या, आपल्याला 3 वेगवेगळे टर्म्स पाहिजेत. 1 पाहिजे, प्लस टॅन थीटा पाहिजे, प्लस कॉट थीटा पाहिजे. ओके, 3 वेगवेगळे टर्म्स सेपरेटेड बाय प्लस साइन. आता जर आपण इकडे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाला 1 लिहिलं, म्हणजे न्यूमरेटरला काय उरणार आहे, 1 प्लस साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन हे, म्हणजे 2च टर्म राहिलेत ना.
सेपरेटेड बाय प्लस वन साइन एकच. पण तुम्ही सांगणार आपल्याला राईट हँड साइडला 3 टर्म्स पाहिजेत, सेपरेट टर्म्स प्लस साइन इन बिटवीन. ते नाही राहणार आहे. जर आपण ते आयडेंटिटी अप्लाय केलं तर, म्हणजे एक्साइटेड व्हायचं नाही आणि तिकडे ते आयडेंटिटी अप्लाय करायचं नाही, कारण ते केलं तर आपल्याला हे राईट हँड साइड येणार नाही. मग करायचं काय, तसंच ठेवा. पण आपल्याला वेगवेगळे टर्म्स पाहिजेत, म्हणजे हे डिनॉमिनेटर जे आहे तिघांबरोबर सेपरेटली लिहायचं. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार आहोत, साइन स्क्वेअर थिटा अपॉन हे डिनॉमिनेटर. व्हेरी गुड. प्लस सेकंड टर्म जे आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा त्याच्या बरोबर हे डिनॉमिनेटर, प्लस थर्ड टर्म कॉस स्क्वेअर थिटा त्याच्या बरोबर हे डिनॉमिनेटर. आता एका सॉल्व्ह करूया. आता इकडे बघा फर्स्ट फ्रॅक्शन जे आहे त्याला काय ते तुम्ही सांगणार साइन स्क्वेअर थिटा साइन थिटा आहे, म्हणजे एक एक साइन थिटा कॅन्सल झालं. व्हेरी गुड. ओके. इकडे बघा सेकंडला साइन थिटा कॉस थिटा कॅन्सल, म्हणजे काय उरलंय, झिरो. झिरो नाही, 1. आणि इकडे बघा कॉस स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे एक एक कॉस थिटा कॅन्सल. सुपर. आता मला सांगा काय राहिलंय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहिलंय, लिहून घ्या फर्स्ट फ्रॅक्शनला. सेकंड बघा काय राहिलंय, 1 राहिलंय. व्हेरी गुड. थर्ड काय राहिलंय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, लिहून घ्या. व्हेरी गुड. आणि चला आता बोला साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सांगणार रिलेशन मधून आलं ना, टॅन थिटा लिहा तिकडे, टॅन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटाला काय लिहिणार आहोत, कॉट थिटा. सुपर. आलं का बघा आपल्या राईट हँड साइड 1 पाहिजे आहे, 1 प्लस टॅन थिटा पाहिजे आहे, प्लस टॅन थिटा प्लस कॉट थिटा पाहिजे आहे, प्लस कॉट थिटा. आलं ना, म्हणजे हे इक्वल टू राईट हँड साइड आहे. म्हणजे आपलं प्रूफ झालंय, आपण हे सिद्ध केलंय. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट, म्हणजे परत क्वेश्चन लिहून घ्यायचं तरच आपलं कम्प्लीट होतंय, नाहीतर ते हाफ मार्क्स जाणार तिकडे. आता मला सांगा सोपं होतं की नाही, एकदम सोपं होतं ना. तेच मी सांगतोय, आता तुम्हाला कॉन्फिडन्स आणलाय, कसं सॉल्व्ह करायचं, का अप्रोच करताय. इकडे सगळ्यात महत्वपूर्ण स्टेप म्हणजे इकडेच होतं, आपण इकडे आयडेंटिटी का नाही युज केलं ते इम्पॉर्टंट होतं. हे समजलं, हे समजून करायचं. मी सांगितलं म्हणून करायचं नाही. आता तुम्हाला आवडलंय म्हणजे तुमच्या मित्रांना पण आवडलं पाहिजे, त्यांना पण सोपं वाटलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी शेअर करा. तुम्हाला आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग टू प्रूव्ह सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा आणि शिकत राहा.